नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेडिकल ऍडमिशन 2024 म्हणजे MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, BHMS असेल, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी असेल, अजून बरेच सारे जे कोर्सेस आहेत मेडिकलच्या अंडर जे येतात, तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात आणि काय प्रोसिजर असणार आहे, तर या व्हिडिओतून आपण ते बघणार आहोत। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत जातील जसे जसे नोटिफिकेशन येतील। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला यातून भेटून जातील। तर आता आपण सर्वात पहिले बघणार आहोत की डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात। तर मित्रांनो, ऍडमिट कार्ड जे आहे नीटचं, तर ते एक तुम्हाला महत्त्वाचं लागणार आहे। हे बाकीचं कुठल्याच ठिकाणी लागत नाही, पण या ठिकाणी तुम्हाला हे नीटचं ऍडमिट कार्ड लागणार आहे। तर साधारणतः 4 कॅटेगरी आहेत, हे सगळ्यांनाच हे डॉक्युमेंट्स काही कंपल्सरी आहे। त्यानंतर नीट 2024चा जो रिझल्ट आहे तुमचा तो पण लागणार आहे। 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट जरी असेल तरी चालेल। लिव्हिंग सर्टिफिकेट हे 12वीचंच असलं पाहिजे। बऱ्याचशा वेळेस शब्द येतो स्कूल लिव्हिंग याचा अर्थ हे 12वीचं सर्टिफिकेट आहे। त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ॲनेक्सर H, तर मी ते तुम्हाला दाखवतो गुगलमध्ये कसं शोधायचं। फक्त ॲनेक्सर H मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असं जरी टाकलं तरी तुम्हाला ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट येऊन जातं। ते कसं भरायचं ते पण मी सांगतो। मायग्रेशन जे बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधून आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मायग्रेशन हे लागणार आहेत, तर ज्यांना गरज नाही त्यांनी काही काढण्याची गरज नाही। नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर मेन्शन असेल नॅशनॅलिटी तर याची काही गरज पडत नाही, जर नसेल तर नॅशनॅलिटी तुम्हाला लागणार आहे। गॅप सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी नीटसाठी 2-3 वेळेस प्रयत्न केलेले असतील किंवा 1 वर्षापेक्षा जर जास्त वेळ झालेला असेल 12वी सोडून, 12वी सुटल्यानंतर, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे। तर ते हे तहसीलला तुम्हाला भेटून जातं गॅप सर्टिफिकेट। डोमेसाईल म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का, तर त्याच्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर हे सगळ्याच कॅटेगरीसाठी लागत नाही, ओपनसाठी आणि EW साठी EW सर्टिफिकेट लागतं या ठिकाणी। तर कास्ट सर्टिफिकेट फक्त OBC NT आणि SC ST या 4 कॅटेगरीसाठी लागणार आहे। व्हॅलिडिटी सर्टिफिकेट OBC NT SC ST। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे जे आहे हे फक्त OBC आणि NT साठी लागणार आहे। तर तुमचं ते जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल हे 2025 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे। इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते इन्कम सर्टिफिकेट हे 2025 पर्यंत असलं पाहिजे। डिफेन्स सर्टिफिकेट जर ऍप्लिकेबल असेल म्हणजे D1 D2 ज्यांचे आई वडील डिफेन्समध्ये होते तर त्यांच्यासाठी ते ऍप्लिकेबल आहे, कारण काही जागा ज्या असतात त्या डिफेन्ससाठी असतात। त्यानंतर पासपोर्ट, फोटो आणि आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट्स साधारणतः तुम्हाला लागणार आहेत। त्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो समजून घ्या। महासीईटी म्हणून एक वेबसाईट असते, त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स करायचं आहे। तर ती प्रोसेस अजून सुरू झालेली नाही, जशी सुरू होईल तसा मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे। तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मेरिट लिस्ट येतात, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही त्रुटी असेल तर फायनल मेरिट लिस्टमध्ये करेक्ट करू शकतात तुम्ही, आणि मेरिट लिस्टमध्ये जर नाव आलं तरच तुम्हाला कॅप राऊंडला बसता येतं। तर ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे कॉलेजेस भरायचे ते हे राऊंड 1 पासून सुरू होतात। तर सगळ्यात पहिले जे राऊंड होतात ते MBBS आणि BDS साठी राऊंड होतात आणि बाकीचे मग नंतर राऊंड असतात। तर पहिल्यांदा हे ऑप्शन फॉर्म सुरू होतं, त्यानंतर अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग याचे काही नियमावली आहेत। तर मित्रांनो समजून घ्या की टेक्निकल कोर्सेस पेक्षा जे मेडिकल कोर्सेस आहे MBBS असतील, BDS असतील वगैरे वगैरे, तर यांच्यासाठी थोडीशी वेगळी म्हणजे हे जे काही नियम आहेत कॅप राऊंडचे हे थोडेसे वेगळे आहेत। टेक्निकल कोर्सेस सारखे एकदम सगळे नियम नाही आहेत, पण तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा अलॉटमेंट रिपोर्टिंग हे तसंच आहेत, बट तुम्हाला पुढच्या राऊंडला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काही थोडीशी वेगळी नियमावली आहे। तर असे 3 राऊंड होतात आणि शेवटचा जो राऊंड असतो त्याला म्हणतात मॉपअप राऊंड। तर हा व्हॅकंट सीटसाठी असतो, जे काही व्हॅकंट सीट राहतील तर त्याच्यासाठी मॉपअप राऊंड होतो आणि हा पण मेरिटनुसारच हा पण राऊंड होतो। तर ही सगळी अशी ऍडमिशन प्रोसेस असणार आहे। तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर सुरुवातीला मी ॲनेक्सर H बद्दल बोलत होतो, जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲनेक्सर H
तर हे आता पाठीमागच्या वर्षीच आहे ऍक्च्युली, याच्यामध्ये जे दिसतंय ते. तर ते ओपन केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्मॅट दिसेल. या फॉर्मॅटमध्ये हे जे काय आहे ते MBBS कोर्ससाठी तुम्हाला लागणारं हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे तुम्ही गुगलवरती सापडू शकतात किंवा जे काही ब्राउझर येणार आहे नव्याने, तर त्याच्यामध्ये पण हा तुम्हाला सापडणार आहे किंवा लोकल डॉक्टरकडे तुम्हाला हा भेटून जाईल. शक्यतो MBBS अँड अबव, तर यांच्याकडूनच हे मेडिकल सर्टिफिकेट शक्यतो तुम्ही घ्या. धन्यवाद.